अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. घरात सगळेजण स्वप्नीलची वाट बघत असतात. तर मनी मध्येच त्यांना विचारते की रात्री तुम्हाला त्या रुपालीच्या ओरडण्याचा आवाज आला का, आणि त्यामुळे सगळेजण काळजीत पडत एकमेकांकडे बघत असतात. रुपालीला नेमकं काय झालं असेल याची त्यांना काळजी वाटत असते. त्याचवेळी अर्जुनही त्या ठिकाणी येतो. तो म्हणतो की कदाचित काल रात्री स्वप्नील दादा रुपाली वहिनींसोबत बोलला असेल, आणि मग तेव्हाच स्वप्नील त्या ठिकाणी येतो. सगळेजण त्याला विचारतात की काय झालं, तू रुपालीसोबत बोलला का, आणि त्यावर स्वप्नील सांगतो की नाही, मला तिच्यासोबत बोलायला जमलंच नाही. त्यामुळे अप्पी म्हणते की नक्की काय झालंय सर, आणि त्यावर स्वप्नील खाली मान घालून सांगतो की अपर्णा, मी रुपालीसोबत काही बोलूच शकलो नाही. म्हणजे मी तिला विचारलं की तुला आठवतं आहे का बाळाचा जन्म कधी झाला, मात्र तिला काहीच आठवलं नाही, आणि तिला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला सुरुवात झाली. आणि मग तो रात्री घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगतो. आणि त्यावर अप्पी म्हणते, म्हणजे रुपाली वहिनींना काही आठवत नाहीये तर हे आपल्यासाठी चांगलंच आहे ना, आपल्याला त्यांना थोड्या थोड्या गोष्टी सांगता येतील. मात्र स्वप्नील हात जोडून म्हणतो की अपर्णा प्लीज, तू असं काही करू नको. आणि त्याचवेळी रुपाली बाळाला घेऊन त्या ठिकाणी येते. तिने बघितलेलं असतं की स्वप्नील अपर्णासमोर हात जोडत आहे. त्यामुळे ती रागातच विचारते की काय झालं, तुम्ही हिच्यासमोर का हात जोडताय. आणि त्यावर मनी मावशी तिला काही बोलणार इतक्यात स्वप्नील तिला गप्प करतो आणि रुपालीला सांगतो की अगं काही नाही, अपर्णा आमच्या क्लासची पहिली कलेक्टर झालेली विद्यार्थिनी आहे ना, म्हणून आम्ही तिला सांगत होतो की तू आता पुन्हा कामावर जायला हवं. त्यावर रुपाली म्हणते की तिला जायचं असेल तर जाईल ती, तुम्ही कशाला उगाच सांगताय, आणि अजिबात तिच्या पुढे हात जोडायचे नाही. त्यावर स्वप्नील म्हणतो ठीक आहे. मग रुपाली बाळाला स्वप्नीलकडे देते आणि तिच्या रूममध्ये जाते. त्यानंतर स्वप्नील अर्जुनला विनंती करतो की प्लीज आमच्यासाठी तक्रार नको ना नोंदवू, एकदा तू या बाळाला हातात घे, म्हणजे तुला समजेल की मी का म्हणतोय हे बाळ आपल्या घरातच राहायला हवं ते. आणि मग त्यानंतर तो बाळाला अर्जुनच्या हातात देतो, आणि जसा अर्जुन बाळाला हातात घेतो तसं त्याला खूप अस्वस्थ होतं. त्या बाळाकडे बघून त्याने आणि अप्पीने बाळासाठी जी जी स्वप्न पाहिलेली असतात ती आठवतात. 9 महिने त्या दोघांनी जे काही अनुभवलेलं असतं ते त्याच्या डोळ्यांसमोरून जातं. त्याचे हात थरथरू लागतात, डोळे भरून येतात. तो पटकन बाळाला स्वप्नीलकडे देतो आणि घरातून बाहेर पडतो. तर अर्जुनची ही अवस्था बघून सगळ्यांनाच वाईट वाटतं. अप्पीसुद्धा त्याच्या पाठोपाठ घरातून बाहेर पडते. तर मनी मावशी स्वप्नीलला आणि इतरांना म्हणत असते की हे दोघेजण कायद्याचे भक्त आहेत, तुम्ही यांना कितीही समजावून सांगा पण हे तक्रार नोंदवणारच. पण रुक्मिणी तिला सांगते की उगाच तू आगीत तेल ओतू नको. त्यावर मनी मावशी म्हणते की अगं त्या अप्पीने स्वतःच्या नवऱ्याला तुरुंगात टाकलं होतं. स्वप्नील आणि रुपाली तर खूप लांबचे आहेत, त्यामुळे सगळेजण काळजीत पडतात. दुसरीकडे अर्जुन पोलीस स्टेशनला जात असतो, तर अप्पी त्याच्या गाडीमागे धावत त्याला मोठमोठ्याने आवाज देत असते. त्यानंतर अर्जुन गाडी थांबवतो आणि अप्पीला काय झालं ते विचारतो. तर अप्पी त्यालाच विचारते की अर्जुन काय झालं तुला, तू घरातून असा बाहेर का पडला. आणि मग त्यावर अर्जुन तिला सांगतो की जेव्हा मी बाळाला हातात घेतलं ना, तेव्हा मला असं वाटलं की ते आपलंच बाळ आहे. आपण 9 महिने जे काही अनुभवलं ते सगळं माझ्या डोळ्यांसमोर आलं, आणि मला खरंच ते सगळं सहन झालं नाही. मात्र याबद्दल मला कोणालाही काही सांगायचं नव्हतं, म्हणून मी घरातून बाहेर पडलो. आणि त्यावर अप्पी म्हणते की बघितलं ना अर्जुन, तुलासुद्धा असंच वाटलं ना. अरे मग मी सुद्धा तेच सांगते की आपलं बाळ. मात्र ती पुढे काही बोलणार इतक्यात अर्जुन म्हणतो की नाही अप्पे, आपलं बाळ या जगात नाहीये. आपलं बाळ गेल्यानंतर मी पहिल्यांदाच एखाद्या लहान बाळाला हातात घेतलं होतं ना, त्यामुळे मला असं वाटलं, पण आपलं बाळ खरंच या जगात नाहीये. तू सुद्धा आता याचा विचार करू नको. आणि ते ऐकून अप्पीला खूप वाईट वाटतं. तर अर्जुन तिला विचारत असतो की आत्ता आपण कोणत्या जागी उभे आहोत, आठवतंय का तुला. त्यावर अप्पी म्हणते हो अर्जुन, याच जागी मी पहिल्यांदा तुला आपल्या बाळाची बातमी सांगितली होती. आणि अर्जुन म्हणतो हो अप्पे, पण आता ते सगळं काही आपल्याला विसरायला हवं. त्यावर अप्पी म्हणते की अर्जुन, आधी जेव्हा मी या रस्त्यावरून जायची ना, तेव्हा मला खूप आनंद व्हायचा, ते सगळं आठवायचं. पण आता या रस्त्यावरून जायची माझी हिंमत होत नाही. या रस्त्यावरून गेलं की मला आठवतं की आपलं बाळ या जगात नाही आहे. आणि तू मला अशी एक जागा सांग रे की जिथे आपल्या बाळाच्या आठवणी नाही आहेत. आणि अप्पीचं बोलणं ऐकून अर्जुनलाही वाईट वाटतं. तो तिची माफी मागतो. तर अप्पी त्यालाही समजावते की तू काळजी करू नको, व्यवस्थित पोलीस स्टेशनला जा. आणि मग त्यानंतर अर्जुन जाण्यासाठी निघतो, तर अप्पीसुद्धा बापूंकडे जाते.
दुसरीकडे स्वप्नील सरकारांना विचारत असतो की तुम्हाला काय वाटते सरकार, अर्जुन तक्रार नोंदवेल का? आणि त्याचवेळी रुक्मिणी तिथे म्हणते की नाही रे, अर्जुन असं काही करणार नाही, कारण त्याने बघितलंय ना तू आणि रुपाली कशामधून गेला आहात ते. त्यावर स्वप्नील म्हणतो की आई, हे सगळं काही खरं आहे, मात्र तुला माहिती आहे ना अर्जुनने याआधी भ्रष्टाचार केला होता आणि त्यासाठी त्याने शिक्षासुद्धा भोगली आहे. त्यामुळे आता तो पुन्हा नोकरीशी बेईमानी करणार नाही. आणि ते ऐकून रुक्मिणी काळजीत पडते. तर सरकार म्हणतात की मला सुद्धा असंच वाटत आहे की अर्जुन आता कोणतंही चुकीचं काम करणार नाही. त्यावर स्वप्नील म्हणतो मग आपण एकदा विनू काकांशी बोलायचं का? त्यावर सरकार म्हणतात त्याच्याशी बोलून उपयोग नाही, अर्जा त्यालाही गप्प करेल, आपण अप्पीशी बोलायला हवं. पण रुक्मिणी म्हणते की अप्पीने स्वतः अर्जुनला वाईट मार्गापासून दूर केलं आहे, तर मग ती अर्जुनला असं का करायला सांगेल? आणि मग त्यामुळे ते तिघेही काळजीत पडतात. तर दुसरीकडे दिप्या, बापू, छकोली स्वयंपाकाची तयारी करत असतात. त्यानंतर अप्पी तिथे जाते. तिला बघून सगळ्यांनाच आनंद होतो. मात्र अप्पी कोणत्या तरी काळजीत आहे हे बापूंना समजतं. ते तिला विचारतात की बाळा काय झालं? त्यावर अप्पी घडलेला सगळा प्रकार सांगते. ती म्हणते की घरातील वातावरण खूप विचित्र झालं आहे, माझं कोणी काही ऐकून घेत नाही, कोणाला काही सांगायला गेलं तर मलाच वेडं ठरवतात, काय करावं तेच सुचत नाही, अर्जुनही काळजीत आहे. त्यावर बापू तिला समजावतात की एका वेळी एवढ्या गोष्टींचा विचार नको करू, थोडी शांत हो. पण ते बोलत असताना छकुली तिथे येते आणि ती अप्पीला विचारते पृथ्वी आपल्या सूर्याभोवती फिरते की सूर्य आपल्या पृथ्वीभोवती? आणि मग तिच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी अप्पी तिला कांदा, टोमॅटो आणि बटाटा घेऊन चंद्र, सूर्य, पृथ्वी यांच्या जागा दाखवून कोण कोणाभोवती फिरतं ते समजावत असते. आणि ती हे समजावताना एक वाक्य बोलते की आपल्याला जे दिसतं तेच खरं असतं असं नाही. आणि मग त्यानंतर बापू तिला सांगतात की अप्पे, तुझ्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा याच वाक्यामध्ये आहे, म्हणजे तुला जे वाटतं ते तुला सगळ्यांना पटवून द्यायला हवं, म्हणजेच ते लोक तुझ्यावर विश्वास ठेवतील. आणि ते ऐकून अप्पी खुश होते आणि मग ती सगळ्यांनाच तिला जे बाळाबद्दल वाटते ते पटवून द्यायचा विचार करते. दुसरीकडे अर्जुनला पोलीस स्टेशनमध्ये सतत त्याने सकाळी जेव्हा बाळाला हातात घेतलं होतं तो क्षण आठवत असतो. चिंचुके त्या ठिकाणी येत त्याला विचारतात की काय झालं साहेब, आपल्याला तक्रार नोंदवायची आहे ना? मात्र अर्जुन म्हणतो की नाही, आत्ता लगेच काही करायला नको, आपण नंतर बघूयात, कारण आता दादा आणि वहिनी खूप आनंदात आहेत. मात्र त्याचवेळी एक जोडपं तक्रार नोंदवण्यासाठी त्या ठिकाणी येतात. ती बाई अर्जुनला सांगत असते की आमच्या जमिनीचा एक तुकडा होता जो माझ्या सासऱ्यांनी या दोन्ही भावांमध्ये समान वाटून दिला, मात्र आम्ही बाहेरगावी असल्याने आम्ही आमच्या वाट्याची जमीनही माझ्या दिराला कसायला दिली, पण आता आम्ही जेव्हा परत आलोय तर तो आम्हाला जमीन द्यायलाच नकार देतोय, आम्हाला आमच्या हक्काची जमीन हवी आहे. त्यावर तिचा नवरा म्हणत असतो की अगं पण त्यासाठी तक्रार का दाखल करायची? पण ती बाई म्हणते की नाही, कायदा सगळ्यांसाठी सारखाच आहे, आपल्याला आपल्या हक्काचं मिळायलाच हवं. आणि मग त्यानंतर ती जमिनीचे कागदही अर्जुनला दाखवते. आणि मग अर्जुन चिंचुक्यांना सांगतो की यांची तक्रार नोंदवून घ्या, कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे, मग तो स्वतःचा भाऊ का असेना, कारण आता तो सुद्धा त्या बाळाची तक्रार नोंदवणार असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.